संतोष देशमुख हत्या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि आज मोबाईल टॉवरवरती चढून देशमुख कुटुंबीय आंदोलन करणार आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। महिन्याभरापासून ग्रामस्थ आणि कुटुंबाचा न्यायासाठी लढा सुरू आहे। यातच आता मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संपूर्ण देशमुख कुटुंब आज आंदोलन करणार आहेत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट मोबाईल टॉवरवरती चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय। वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करून मकोका लावावा आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांसोबतच ग्रामस्थांनी सुद्धा केली आहे। जोपर्यंत वाल्मिक कराडवर मकोका लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचा तीव्र इशारा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलाय। याच संदर्भात मस्साजोगमध्ये सर्व ग्रामस्थांची बैठक झाली आणि याच बैठकीत हा तीव्र आंदोलनाचा निर्णय झालाय। त्यामुळे मस्साजोगमध्ये वातावरण आज आणखीनच तापण्याची शक्यता आहे। या संदर्भात आणखी माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत जोडले गेलेत। सिद्धार्थ, आज काही खरं नाही, सरकारला थेट इशारा दिला जातोय, काय त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यासाठी काय निर्णय कालच्या बैठकीत झालाय? ओके, निश्चितपणे वाल्मिक कराड यांना 302 मोक्का आणि जो काही एक आरोपी पसार आहे त्याला पकडण्यासाठीची ही प्रमुख मागणी आहे। गावकऱ्यांनी आधी सुद्धा जलसमाधी आंदोलन केलं होतं, आधी रस्ता रोको केला होता, आज मात्र टावरवर चढून या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आपण बघतो। गावकरी जमायला सुरुवात झालेले आहेत। स्वतः जे आहेत या ठिकाणी संत धनंजय देशमुख सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत आणि थोड्या वेळातच हे आंदोलन सुरू होईल अशा पद्धतीची तयारी या ठिकाणी। मात्र पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आणि गावकरी आणि धनंजय देशमुख आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। धनंजय देशमुख आपल्या सोबत आहेत। दादा, काय म्हणाले एकंदरीतच काय आंदोलनाचं हे आहे? नाही, मी बोलणार नाही, मी 11च्या नंतर बोलणार आहे। मी गावकऱ्यांनी आलेत सगळे, त्यांना आमची चर्चा चालू आहे, त्यानंतर मी तुम्हाला प्रतिक्रिया देईन। पण काय नाराजी काय ते तर बोला, ठीक आहे, बाकीचं नाही बोलत। काल सांगितलंय मी, आता सगळ्या मीडियावाल्यांना सांगितलंय की मी नंतर बोलतो, म्हणजे मी तुम्हाला प्रतिक्रिया दिली तर सगळ्यांना ते चुकीचा मेसेज जाईल माझा। विनंती करतो, मी नंतर बोलतो। बघतो आपण धनंजय आपल्याला बोललेत की आता या ठिकाणी मी नंतर बोलतो, कारण सगळ्या मीडियांना ते सध्या टाळतायत आणि एक सोबत त्यांच्यासोबत बोलू असं म्हणतोय आपण। या ठिकाणी आपण बघतो गावकरी बसलेले आहेत आणि टावर सुद्धा या ठिकाणी दिसू शकतो। या मंदिराच्या पाठीमागं टावर आहे, मात्र त्या टावरला पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी आहे। गावकरी जमायला सुरुवात झालेली आहे, मी टावर दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्या ठिकाणी पोलीस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि गावकऱ्यांना कदाचित त्या टावरकडे जाऊ दिले, अगदी मंदिराच्या बाजूलाच असलेला टावर आहे, त्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे। पोलीस आपण बघतोय या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। टावरला सुद्धा पोलिसांनी जो आहे गराडा घातलेला आहे। आता नेमकं हे आंदोलन कशा पद्धतीने होईल बघावं लागेल, कारण आंदोलनाला परवानगी निश्चितपणे नाही आणि पोलिसांचा बंदोबस्त आहे। मात्र गावकरी जिद्दीला पेटलेत की हे आंदोलन आम्ही करूच। तर थोड्या वेळात धनंजय देशमुख ही आपली सगळी भूमिका मांडतील, मात्र 10 सव्वा 10च्या आसपास हे गावकरी उठून टावरकडे जातील आणि पोलीस त्यांना अडवण्याचा नक्की प्रयत्न या ठिकाणी करतील। आता नेमका तोडगा कसा निघतो हे पाहावं लागेल। बिलकुल सिद्धार्थ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आणि आज मस्साजोगमध्ये काय काय घडतं याकडे आपलं विशेष लक्ष असणारच आहे, तुमच्याकडनं माहिती घेत राहूच। पण संतोष देशमुख हत्ये प्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झालेत। महिनाभरापासून ग्रामस्थ आणि कुटुंबियांचा न्यायासाठी लढा सुरूच आहे। त्यातच आता मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संपूर्ण देशमुख कुटुंब आज आंदोलन करणार आहेत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट मोबाईल टॉवरवरती चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय। वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करून मकोका लावावा आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी कुटुंबासोबतच ग्रामस्थांनी तशी मागणी केली आहे। जोपर्यंत वाल्मिक कराडवर मकोका लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचा तीव्र इशारा ग्रामस्थांनी दिला। याच संदर्भात मस्साजोगमध्ये सर्व ग्रामस्थांची बैठक झाली आणि याच बैठकीत तीव्र आंदोलनाचा निर्णय झाला। त्यामुळे मस्साजोगमध्ये वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे। संतोष देशमुख हत्ये प्रकरणात न्याय मिळावा आणि सर्व आरोपींना अटक करावी, त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज देशमुख कुटुंब टावरवरती चढून आंदोलन करणार आहे।
मासाजोग गावामध्ये जर बघितलं तर आपण 2 टावर मोठे आहेत आणि 1 टावर छोटा आहे. तर प्रशासनाच्या वतीने रात्रीपासूनच आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर इतर जे सुरक्षेच्या ज्या तपासी यंत्रणा आहेत त्यांनी देखील या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे. तर हे आंदोलन होऊ नये किंवा टावरवरती चढण्यास मज्जाव केला जावा अशा पद्धतीची जी सगळी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी करण्यात आली. आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 35 दिवस होत आहेत आणि यात अद्यापही एक आरोपी फरार आहे. तर तपासी यंत्रणा नेमका काय तपास सुरू आहे हे अद्यापपर्यंत या पीडित कुटुंबाला सांगत नाही असा देखील आरोप देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता. आणि त्यानंतर रात्री त्यांनी टावरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आलेला होता. गावकरी देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार होते. त्याच पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनानं जो तगडा बंदोबस्त जे गावातील टावर आहे त्या प्रत्येक टावरच्या समोर ठेवला आहे. तर देशमुख कुटुंबाला टावरवरती चढू न देण्याच्या अनुषंगाने किंवा या आंदोलनापासून मज्जाव करण्याच्या अनुषंगाने देखील तशा पद्धतीची पूर्ण जी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे. ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या समजून घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यामुळे एकंदरीतच हे आंदोलन कशा पद्धतीने टाळता येऊ शकतं या दृष्टिकोनातून देखील आता पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निगरून हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यातले 7 आरोपी अटक आहेत. मात्र एक कृष्णा आंधळे नावाचा जो आरोपी आहे तो फरार आहे. अद्याप त्याला अटक का केली गेली नाही. तसेच इतर जे आरोपी आहेत त्यांच्यावरती मुक्का दाखल केला, मात्र वाल्मिक कराड यांच्यावरती देखील मुक्का दाखल करावा अशा पद्धतीच्या मागण्या आहेत त्या देशमुख कुटुंबाने केल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन कशा पद्धतीनं आता या प्रकरणाच्या अनुषंगाने तपास करणार, कृष्णा आंधळेला अटक करणार का आणि वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.